तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच जुली गाठ ग ही मालिका आता आपल्याला वेगळ्याच वळणावर पोचलेली पाहायला मिळणार आहे. कारण आत्ता म्हणजे जे काही सत्य असतं, म्हणजे जे काही सुधाकर वगैरे किडनॅप झालेला असतो आणि त्याला किडनॅप हे दामिनीनेच केलेलं आहे. आणि दामिनीला आता म्हणजे दामिनीचा जो काही राक्षसी चेहरा असतो तो आता धैर्यासमोर आलेला आहे, हे आता आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता सावी लगेच रीना आणि परागला कॉल करायला जात असते, पण तेवढ्यात तिच्या ओढणीला आग लागलेली असते आणि ती आग आता धैर्याने विझवलेली असते. आणि त्यानंतर मग आता सुधाकरची ज्या पत्नी असतात त्या सुधाकरच्या पत्नी आता धैर्याच्या घरी दामिनीला भेटण्यासाठी आलेल्या असतात. आता मग तेव्हा धैर्याला कळतं की सुधाकर काका फरार आहेत, त्यांचा कुठेच ठाव ठिकाणा नाही. आणि ते म्हणजे जेव्हा मधुसूदनांचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हापासूनच ते डिस्टर्ब होते आणि आता तर ते कोणाला दिसलेच नाही किंवा ते त्यांच्या घरी असं आलेले नसतात. आता हे सगळं जे प्रकरण असतं ते धैर्याला कळलेलंच असतं. पण आता धैर्य त्यांचा शोध घेणाऱ्यांनी म्हणजे धैर्याला म्हणजे सावीने आणि परागने तर आपल्याला माहितीच आहे, आपण कालचा भाग पाहिलाच. त्यांनी आता जिथे कुठे सुधाकरांना म्हणजे या दामिनीने किडनॅप केलेलं असतं त्या दामिनीचा पाठलाग करत करत त्यांनी आता म्हणजे सुधाकर कुठे असतात ते त्यांना कळलेलं असतं. तोच पत्ता घेऊन आता ते धैर्यापर्यंत पोहोचवतात. आता मग त्यांनी जसा गाडी मालकाचा नंबर जसा पोचवलेला होता त्याचप्रमाणे आता त्यांनी सुधाकरचा पत्ता आता धैर्याकडे पोचवलेला असतो. मग आता धैर्याने म्हणजे त्या पत्त्याचा पुरावा घेत आता धैर्य तिथे गेलेला असतो आणि त्यांना तिथे कळतं की सुधाकरला त्याच्याच आईने किडनॅप केलेलं असतं. पण आता तो तिच्यावर काय रिॲक्शन घेणार आहे आणि हे सगळं आता कसं काय होणार आहे, सावे आणि परागने असं काय केलं त्यामुळे आता त्यांना म्हणजे धैर्याला कळलं की त्याचा पत्ता कुठे, सुधाकरचा पत्ता कुठे, हे आता आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहा. तर आता इकडे दामिनीच्या घरी म्हणजे धैर्याच्या घरी आता ही सुधाकरची जी काही पत्नी असते ती तिथे आलेली असते आणि ती आता दामिनीकडे विनंती करत असते, दामिनीला विचारत असते की तुम्ही मला बोललं होतं ना सुधाकरचा मी म्हणजे सुधाकरला मी शोधून देईन, पण अजूनसुद्धा ते घरी आलेले नाही आहेत. पण म्हणजे तुम्हाला काही कळलं असेल तर मला सांगा. सुधाकरची मी रोज वाट पाहते पण ते अजून घरीच आलेले नाही. म्हणजे आता ती त्याची बायको असते त्यामुळे आता तिला प्रश्न पडायलाच असतो की इतका दिवस झाले तिचा नवऱ्याचा म्हणजे काहीच ठाव ठिकाणा लागत नाही. आणि दामिनीने तिला शब्द दिला होता पण दामिनीने अजून काहीच केलं नाही, म्हणजे दामिनीकडून अजून तिला काहीच निरोप आलेला नसतो. त्यामुळे आता ती तिथे आलेली असते आणि धैर्याला मेन काय झाले ते काहीच कळलेलं नसतं. धैर्य म्हणजे त्यांना विचारतो नक्की काय झाले. त्यामुळे आता सुधाकरची बायको असते ती आता धैर्याला सगळं काही सांगते. म्हणजे मधुसूदनांचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा तर म्हणजे सुधाकर काका डिस्टर्बच होतात, पण आता काही बरेच दिवस झाले त्यांचा कुठे ठाव ठिकाणच नाही, त्यांचा पत्ताच लागत नाही किंवा ते घरीच आलेले नाही. असं तर त्या सुधाकरच्या बायकोने आता धैर्याला सगळं सांगितलेलं असतं. तेव्हा कुठे धैर्याला कळतं की सुधाकर काका हे म्हणजे घरीच नाही आले आणि हा सगळा प्रकार त्याच्या आईला माहिती. त्यामुळे आता दामिनीला तर सगळं माहितीच असतं. त्यामुळे आता धैर्य दामिनीकडे येतो आणि दामिनीला जाब विचारतो. तो तिला ओरडतो आणि तिला विचारतो आई काय चाललंय म्हणून, तुला हे सगळं माहिती आहे तर तुम्हाला हे का सांगितलं नाही. त्यामुळे आता विलासमध्ये बोलतो आणि विलास त्याला बोलतो की तू तुझ्या आईशी बोलतोय जरा नीट बोल. तर आता धैर्य त्याच्यावर पण चिडतो. धैर्य त्याला तर पण बोलतो की आम्ही दोघं बोलतोय ना, मध्ये बोलायची प्रत्येक वेळेमध्ये बोलायची काही गरज नाही दादा. त्यामुळे आता दामिनीला सुद्धा त्याने विचारलेलं असतं हे सगळं घडले तुम्हाला का नाही सांगितलं. त्यामुळे आता दामिनी घाबरते. दामिनी त्याला खोटं सांगते की अरे सावीचं असं प्रकरण झालं त्यामुळे तू डिस्टर्ब असशील म्हणून तुला म्हणजे अजून टेन्शन नको म्हणून मी तुला सांगितलं नाही, असं आता ती त्याला सांगते आणि तिथं त्यांनी सगळं मॅनेज केलेलं असतं. आता धैर्याच्या डोक्यात येतं की म्हणजे सावीच्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासूनच ते तिथे नाही आहे आणि आता सुधाकरच्या बायकोने त्याचे पायसुद्धा धरलेले असतात. त्यामुळे धैर्य तिथे शब्द देतो की सुधाकर काकांना मी लवकरच म्हणजे आपल्याकडे आणेन, तुमच्या घरी सोडेल त्यांना, ते जिथे कुठे असते तिथून मी शोधून त्यांना आणेन, असं आता धैर्याने तिथे विडा उचललेला असतो. त्यामुळे आता धैर्याकडे अजून एक विचार आलेला असतो. धैर्य आता म्हणजे धैर्याने हातीच घेतलेलं असतं की सुधाकर काकांना आता काही करून परत आणायचं, म्हणजे त्यांचा ठाव ठिकाणा कुठे आहे, त्यांना कसं शोधायचं हे आता सुद्धा म्हणजे तिथे धैर्य प्लॅन करत असतो. आता इकडे हा सगळा प्लॅन सावे आणि तिच्या वहिनींनी केलेला असतो. त्यामुळे आता ह्यांची कुसर तिथे चाललेली असते. आता ते तिथे बोलत असतात की आपण जे काही केलंय ते आपण म्हणजे आपल्या प्लॅननुसार सगळं घडते म्हणून. आणि आता धैर्याला कळले की सुधाकर काका गायब आहे, त्यांना कोणीतरी किडनॅप केले. आता ही इरा त्यांच्याकडे पाहत असते. इराचा यांच्याकडे तर कानच असतो. त्यामुळे आता सावीने तिला इग्नोर केलेलं असतं. त्यानंतर मग आता धैर्याने इन्स्पेक्टरला फोन करून सांगितलेलंच असतं. पण आता इन्स्पेक्टर तर दामिनीच्याच बाजूने असतो. दामिनीने त्याला पैसे देऊन तर विकतच घेतलेला असतो. म्हणजे आता प्रत्येक कामाचा मोबदला जो असतो तो आता दामिनी त्याला देत असते. त्यामुळे आता ही
म्हणजे हा सुद्धा म्हणजे हे सुद्धा आता धैर्याने सांगितले ते सुद्धा आता दामिनीच मॅनेज करणार असते, पण धैर्य काय तसं ऐकणार नाही. धैर्य आता म्हणजे पोलिसांना तर त्यांनी सांगितले, पण आता धैर्य त्याच्या बाजूने पण प्रयत्न करणार असतो. आता सावीला तर सगळं माहितीच असतं, कारण आता दामिनी घाबरलेली असते. दामिनीला तर 100% माहिती आहे. आता धैर्याला ही गोष्ट कळली, त्यामुळे जोपर्यंत सुधाकर सापडत नाही तोपर्यंत धैर्य काही सुधाकरचे पाठ सोडणार नाही किंवा तो सुधाकरला शोधतच राहील. आणि काही करून धैर्याला सुधाकर जिथे कुठे लपवलाय म्हणजे दामिनीने तो पत्ता आता धैर्याला मिळणार अशी थोडी आता तिच्या मनात धाकधूक लागलेली असते. आता मग इकडे अवंतीने जे काही 4 नंबर असतात कोल्हापूरमधले ते आता गाडीचे 4 नंबर शोधलेले असतात आणि त्यांना आता मिळत असतात. आणि जी कोणती गाडी म्हणजे त्या मालकाच्या नावावर आहे आता ती त्यांना थोडक्यात कळणारच असते. त्यामुळे आता सावीने मग म्हणजे रीनाला फोन करायला घेतलेला असतो, पण आता तिचा फोन तर स्विच ऑफ झालेला असतो. त्यामुळे आता तिने नीता वहिनीकडे जाते आणि नीताचा फोन आता तिने घेतलेला असतो आणि ती आता रीनाला आणि परागला इन्फॉर्मेशन करून सांगत असते की असं असं झालंय आणि धैर्यपर्यंत आता फक्त आपल्याला पत्ता मिळवा म्हणजे तो पत्ता पोहोचवायचा आहे, कारण ह्यांनी आधीच काल पाठलाग करून ठेवलेला असतो. आपण कालच्या भागात पाहिलंच आणि त्यांना कळलेलं असतं की सुधाकर काका नक्की कोणत्या ठिकाणी म्हणजे सुधाकर काकांना या दामिनी आणि नानांनी नक्की कोणत्या ठिकाणी किडनॅप करून ठेवलेले. हा तर पत्ता आता त्यांना कळलेला असतो, पण आता तो पत्ता त्यांना धैर्यपर्यंत पोहोचवायचा असतो. त्यानंतर मग आता इकडे दामिनी घरात आलेली म्हणजे तिच्या रूममध्ये आलेली असते आणि तिचा खूप असं तडफडत होतो तो, ती खूप घाबरलेली असते. तिच्या मनात आता तिच्या मनातली भीती आता खूप वाढलेली आता आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण सावीला ती ड्रॉप देत असते, पण ते ड्रॉपचे एक एक दिवस तर वाढतच असतात आणि आता नवीन मोठं संकट तिच्या पायाशी म्हणजे तिच्या पाठीशी आलं असतं. ते म्हणजे सुधाकर काकांचं जे काही सत्य म्हणजे ते घरी नाही आहेत, त्यांना किडनॅप केले हे सत्य आता धैर्याला कळलेलं असतं, फक्त ते कोणी केलंय हे माहिती नसतं. त्यामुळे आता धैर्याने त्याच्या बाजूने जो काही प्रयत्न करत असतो तो प्रयत्न करताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे धैर्य तर त्याचे प्रयत्न पणाला लावणार आणि तो प्रयत्न करतोय म्हटल्यावर त्याला सुधाकर काकांचा पत्ता मिळणार हे 100% असतं. त्यामुळे आता दामिनी घाबरलेली असते, ती चलबेचल झालेली असते आणि तिला माहिती धैर्याला पत्ता कळला की दामिनीचं जे काही सत्य आहे ते आता धैर्य समोर येणार आणि सावीच्या बाबांचा तिने ॲक्सिडेंट केलेला आहे हे सुद्धा आता तिच्या म्हणजे तिने जे काही काळे धंदे केलेले असतात ते थोडक्यात आता सगळं समोर येणार. त्याचबरोबर आता इकडे सावी लगेच रीना आणि परागला फोन करून सांगत असते, पण आता तिचं लक्ष म्हणजे ती फोनमध्ये बोलण्यात इतकी गुंग असते म्हणजे त्यांना लवकर सुद्धा बोलायचं असतं आणि सगळं मॅनेज करायचं असतं, पण तिच्या ओढणी लागली हे तिला अजून कळलेलंच नसतं. त्यानंतर मग आता इकडे नानांना लगेच दामिनीने कॉल केलेला असतो. दामिनी लगेच सांगते की त्या सुधाकर जिवंत राहायला पाहिजे, त्याला आपण मारायला नको आणि तो मेला नाही पाहिजे, कारण धैर्याला हे सगळं कळाले. धैर्याला कळाले की सुधाकरचा ठाव ठिकाणाच नाही आहे, तो अजून घरीसुद्धा आलेला नाही आणि तो कुठेतरी गायब आहे. त्यामुळे धैर्य 100% त्याचा शोध घेणार आणि त्याचा शोध जर लागला आणि जर कळलं की आपण त्याला किडनॅप केलं नाही आणि आपल्या म्हणजे आपणच याच्या मागे आहोत हे जर धैर्याला कळलं तर आपल्यासाठी खूप म्हणजे अवघड आहे आणि धैर्याला जर कळलं तर मग आपलं सगळंच भांडं फुटलं असं आता ती नानांना सांगत असते. त्यामुळे आता नाना तिला बोलतात की तो अजून काय म्हणजे सुधाकरने अजून काहीच तोंड उघडलेलं नाही आणि तो काय बोलणार नाही, आपण ह्याची म्हणजे जी काही म्हणजे आपल्याला खबरदारी घ्यायची ती आपण घेऊ शकतो असं तो आता तिला मत देत असतो. पण आता दामिनी खूपच घाबरलेली आता आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण धैर्याने आता म्हणजे धैर्याने आता विडाच उचललेला असतो की काय झालेलं तरी तो सुधाकर काकांना शोधणारच असतो आणि धैर्य जे बोलतो ते तो करून सुद्धा दाखवतो. आता इकडे सावीची ओढणी म्हणजे जळताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता धैर्य धावत पळत येतो आणि धैर्याने आता ती आग विझवलेली आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मग सावी तर बरी झालेली असते, त्यामुळे आता ती आता धैर्य बोललेली असते. त्यामुळे आता धैर्य तिला बोलतो, तू मला धैर्य बोलली का? तर मग आता नीता आणि अवंती त्याला सांभाळून घेतात. त्याला बोलतात की नाही भाऊजी, आम्हीच तुम्हाला बोललो की भाऊजी आग विझवा. सावी काही तुम्हाला धैर्य बोलले नाही आणि सावी लगेच माता तिचं काही नाटक असतं ते लगेच सुरू करते आणि त्याच्या गळ्यात पडते आणि त्याला बोलते की धैर्य म्हणजे फ्रेंड मला जर काही झालं असतं तर मला भाजलं असतं तर असं ती बोलते आणि मग आता धैर्याच्याच हाताला भाजलेलं असतं. त्यामुळे आता सावी खूप घाबरलेली असते असं ती तिथं दाखवते, मी खूप घाबरली नाही का, म्हणजे आग वेग बघून ती खूप घाबरली असं आता ती तिथे दाखवत असते. पण आता त्यांचा प्लॅन जो काही असतो तो आता खरं तर सुरू झालेला असतो आणि आता दामिनीचं जे काही सत्य असतं म्हणजे दामिनीचे इतके चांगले दिवस असतात, पण आता दामिनीचे आता वाईट दिवस सुरू झालेले असतात आणि आता प्रत्येक जो काही दिवस असतो तो दामिनीने स्वतःसाठी मोजावा असा असतो, कारण ती जेव्हा म्हणजे 15 दिवसांनी सावी मारणार असते, पण आता तेच दिवस आता तिचे पलटलेले असतात आणि स्वतःसाठी तिला आता दिवस मोजावे लागणार असतात की अजून किती दिवसांनी हे सगळं सत्य उघडकीस येणार आहे आणि दामिनीचं जे काही सत्य आहे ते सगळं सत्य या धैर्यासमोर येईल असं तर थोडक्यात आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता
धैर्याने तर विडा उचललेलाच असतो की सुधाकर काकांना काही झालं तरी तो शोधून काढणार. पण आता धैर्यपर्यंत हा पत्ता कसा काय पोचवा हा मोठा प्रश्न आता सावेला पडलेला असतो. कारण आता नक्की म्हणजे हा पत्ता कसं काय त्याच्यापर्यंत पोचायचा. कारण जर आता पत्ता मिळवला तर दामिनीला म्हणजे दामिनी मोठ्या संकटात जाणार, ती मोठ्या टेन्शनमध्ये जाणार. म्हणजे जर कळलं की धैर्याला पत्ता मिळालाय तर मात्र ती म्हणजे सुधाकरला तिथून हलू सुद्धा शकते. त्यामुळे त्यांना हे जे काही करायचं असतं ते एकदम गुपित ठेवायला लागत असतं. त्यामुळे आता त्यांना तर एक मोठा प्लॅन सुचलेला असतो. म्हणजे आता तिथे नीता आणि अवंती तिला बोलतात की तुम्ही जसा मागे गाडी मालकाचा नंबर दिला तसंच आता म्हणजे ह्या म्हणजे सुधाकर काकांचा पत्ता द्या, म्हणजे त्याला लगेच कळेल. तर मग आता त्याप्रमाणे आता सगळं काही झालेलं असतं. आणि आता त्या चिठ्ठीमध्ये आता सावीने जो काही पत्ता असतो तो आता पत्ता तिथे टाकलेला असतो. म्हणजे मागे कसं गाडी मालकाचा नंबर दिला होता तसंच आता सावीने जो काही पत्ता असतो तो आता तसा लिहून धैर्यपर्यंत पोहोचवलेला असतो. आणि धैर्य विचार करत असतो की नक्की आता काय आहे आणि हा पत्ता कशाचा आहे, त्याला विचार पडलेला असतो. पण आता त्याला हे लक्षात येते की मागे जसे त्याला गाडी मालकाचा नंबर मिळाला होता तसंच आता हे सुद्धा मिळालं आहे. त्यामुळे ह्या पत्त्यामागे खूप मोठं असं षडयंत्र असतं, खूप मोठा पुरावा त्याला मिळणारा असतो. त्यामुळे आता तो त्या पत्त्यापर्यंत जातो, तो पत्त्यापर्यंत पोहोचलेला असतो. मग तो तिथपर्यंत जातो आणि तिथे मात्र आता त्याला सुधाकर काका दिसलेले असतात. पण सुधाकर काकांबरोबरच आता त्याला दामिनी, नाना आणि बाकी सारे गुंड आता त्याला दिसलेले असतात. तो तर दामिनीला पाहतो. त्यामुळे त्याला आता मोठा धक्का बसलेला असतो की काय त्याची आई आहे इथे. आणि ती सुधाकरनं म्हणजे म्हणजे ती तर त्याला सुधाकरला धमकी देताना असते की सुधाकर तुझा नक्की बाहेर कोण माणूस आहे आणि नक्की नक्की कोण आहे त्या व्यक्तीचं आम्हाला नाव सांग. आणि त्याला ती मारत वगैरे असते. आणि हे सगळं आता धैर्यानं पाहिलेलं असतं. त्यामुळे आता धैर्याला काय राहत नाही. धैर्य लगेच आता हिरोसारखी तिथे एंट्री घेतो. दरवाजा तोडून तो आता आतमध्ये जाताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मग कोणीतरी येते आणि कोणतरी आले याची चावल आता दामिनीला लागलेली असते. आणि दामिनीला 100% असं वाटतं की इथपर्यंत धैर्य पोचलंय म्हणून. त्यामुळे आता दामिनी लगेच लपलेली आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ती लपलेली कारण तिला माहिती आहे धैर्य इथे आलाय आणि धैर्याने जर तिला पाहिले तर मोठा घोळ होऊ शकतो, मोठं संकट आता तिच्यावर येऊ शकतं. पण तिला काय माहिती संकट तर आता आलंयच. तर मग आता धैर्य तिथे आतमध्ये येतो आणि सगळे गुंडांना तो आता तिथे मारणार आहे. कारण आता गुंड तर त्याला मारायला लागणार. त्यामुळे आता सुधाकर काकांना तर त्याला वाचवायचं असतं, त्याला तिथून घेऊन जायचं असतं. त्यामुळे आता गुंडांची त्याच्यासोबत हाणामारी चालू असते. आता या दामिनीने म्हणजे कोणत्याही अशी असते की ती स्वतःच्या मुलाला गुंडांना मारायला लावेल. आता दामिनीला तर स्वतःचा जीव वाचवायचा असतो. त्यामुळे आता तिने त्या गुंडांना धैर्याला मारायला पाठवलेलं असतं. आता धैर्याला माहिती असतं नक्की काय आहे आणि धैर्याने सगळे पाहिलेलं असतं की दामिनीसुद्धा तिथे असते. त्यामुळे आता ते गुंड आलेत आणि धैर्याने त्यांना मारलेलं असतं. तर धैर्य काय ऐकणार नसतो, धैर्य बळकट असतो, कोल्हापूरचा असतो. त्यामुळे धैर्याने त्या गुंडाला मारलेलं असतं आणि त्या गुंडांना म्हणजे सगळ्या गुंडांना मारून त्याने आता सुधाकर काकांना सोडवलेलं असतं. पण आता तिथे दामिनी त्याला दिसलेली असते. दामिनीला त्याने आवाज दिला म्हणजे ती तिथे असते आणि तिथपर्यंत म्हणजे ती लपलेली होती. त्यामुळे आता धैर्य तिथे गेलेला असतो आणि धैर्याने आता तिला कानाखाली वाजवली असते, तिचा गळा धरलेला असतो. आणि तो तिला बोलतो की तू माझी आई आहे ह्याची मला लाज वाटते आणि तू एवढं म्हणजे खालच्या पातळीला जाऊन असं काही करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि तू अशी असशील ह्याचा मी विचारसुद्धा केला नव्हता. म्हणजे थोडक्यात तो तिला ओरडत असतो, तिला बोलत असतो. आणि त्याचा जो काही राग येतो आता सगळा तो त्याच्यावर काढत असतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे त्यांनी असं कधीच विचार केला नव्हता की याच्या सगळ्याच्या मागे त्याची आई असू शकते. आणि आता दामिनी त्याला खोटं बोलेल की नाही अरे मला आत्ताच याचा पत्ता वगैरे कळला म्हणून. पण तसं काय झालेलं नसतं. कारण आता धैर्याने तिचं म्हणजे ती आधी काय जी काय बोलत होती ती त्याला म्हणजे सुधाकरला मारताना सुद्धा तिने त्याला पाहिलं असतं. त्यामुळे धैर्याला जे काय असतं ते सगळं कळलेलं. म्हणजे एक प्रकारे दामिनीनेच त्याला किडनॅप केलं, दामिनीनेच त्याला बांधून ठेवले, तिनेच त्याला मारलं वगैरे असतं. हे सगळं आता धैर्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं आणि स्वतःच्या कानांनी ऐकलेलं असतं. त्यामुळे दामिनी जे काय बोलेल ह्याच्यावर तर त्याचा विश्वासच बसलेला नसतो. त्यामुळे आता दामिनीला सुद्धा तो आता पोलिसांच्या ताब्यात द्यायला लागलेला असतो. कारण हे जे काही सत्य असतं नक्की तिने सुधाकरला का किडनॅप केलेलं असतं, ती त्याला का हाणत मारत असेल, ती का टॉर्चर करत असते, हे सगळं आता धैर्याला कळलेलंच असतं. आणि ह्या केसचा संदर्भ म्हणजे सुधाकरला किडनॅप करण्याचा संबंध पूर्ण हा मधुसूदनच्या ॲक्सिडेंटच्या बाबतीत असतो, ह्या केसबद्दल असतो. त्यामुळे आता धैर्य पुढे तर सगळं सत्य आलेलंच असतं की हा जो काही प्रकार आहे म्हणजे सुधाकर काकांना जे काही कोणी किडनॅप केले ती व्यक्ती दुसरी कोणी नसून त्याच्या स्वतःचीच आई आहे. आणि हा सगळा पत्ता वगैरे त्याला सावीने त्याच्यापर्यंत पाठवलेला असतो. आणि आता तर त्याला सगळं कळलेलं असतं आणि सुधाकर काका त्याच्या हाती लागलेले असतात. त्यामुळे आता सुधाकर काकासुद्धा सगळं जे काही सत्य ते धैर्याला सांगणार. त्याचबरोबर आता दामिनीला मोठ्यातली मोठी शिक्षा होणार.
आता हे तर सगळं कळतंय, पण आता नक्की दामिनीला कोणती शिक्षा होणार की दामिनी आता सगळं नानांवर ढकलणार आणि नाना काय आता दामिनीवर ढकलणार हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता सुधाकर काका जे असतात ते आता सगळे काही म्हणजे त्यांनी डोळ्यांनी पाहिलेले असतात किंवा त्यांच्याकडे जे काही पुरावे असतात ते तर आता ते धैर्यला देणार आणि धैर्य आता फक्त पुराव्यावर विश्वास ठेवणार, कारण त्याच्या आईवरला पूर्ण विश्वासाचा म्हणजे त्याच्या आईने त्याचा विश्वासघात केलेला असतो आणि त्यामुळे आता त्याच्या आईवर त्याचा काही एक काडीचा सुद्धा विश्वास त्याच्या आईवर नसतो. त्यामुळे आता तो सगळा विश्वास तो पुराव्यांवर ठेवणार आणि आता पुरावे सगळे मिळालेच आहेत. त्यामुळे आता मधुसूदनला म्हणजे सावीच्या वडिलांना सुद्धा न्याय मिळणार, पण तो न्याय आता धैर्य आणि सावी कसा न्याय मिळवून देतात हे आता आपल्याला पाहायला मिळणार. त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.